करतोय आता वरती गडावर चढतोय आपण. बोलो अंबे मात की आई सप्तशृंगी माता की आई सप्तशृंगी माता की बोलो अंबे मात की. वरती गडावर चढतोय. किती मस्त आहे ना, सगळ्या त्या रांगा म्हणजे वरपर्यंत ते बघ बस गाडी दिसते तिथपर्यंत जायचंय आपल्याला. गडावर चढतोय, गडावरी गडा सद्गुरूची संपदा हो संतोषी माता हो मा मेरी माँ, संतोषी माता हो मा मेरी माँ, पंकज लोचन हो. इथे आम्ही कुंडावर आलोय. इथे आहे कुंड. हे वणीला जायच्या आधी इथे कुंडावर हातपाय धुतात आणि मग जातात. हे कुंड आहे बघा. वणीच्या मंदिरात जायच्या आधी इथे मग हे करायचं. दुर्वा दुर्वा थांब. जातो. मारुतीचं मंदिर आहे वाटतं. पण जातात जाणारे. सगळं छोटं छोटं दिसतंय. एकदम उंचावर आलो ना आपण. एकदम इथे येतील ना आता. बघ डोंगर पूर्ण. चप्पल घातले है ना. हे असं सगळं डोंगर रांगा आणि ते हातपाय धुतले ना त्याच्या इथूनच असं सगळं एवढ्या उंचावर आलो आपण आहे ना. हे बघ. हा है ना. आणि तिथे आहे आईचं मंदिर सप्तशृंगगड. त्या तिकडे जायचंय आपल्याला. नमस्कार करत.
जय अंबे मात की जय. तर आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया. चला. हा, हे हेमांडपंथी आहे बघ महादेवाचं मंदिर है ना. एकदम प्राचीन मंदिर आहे. मग आपण महाबळेश्वरला कसं गेलेलो तिथे कसं होतं तसंच आहे हे है ना. बघ कसं मंदिर आहे छान असं प्राचीन. हे नंदी महाराज बघ कसे आहेत है ना. छान ना. जाऊ बंद आहे क्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इथे मंदिर आहे. या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे. ओ किती छान आहे. सुंदर आहे अशी मूर्ती. मग कसं सुंदर असं मंदिर आहे. पण आम्ही आलोय तर मंदिर बंद. पण आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता चाललो. हो हे बघ हे किती सुंदर आहे बघ. हो 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 हे बघ हे ना छान आहे ना मंदिर. छानच आहे मंदिर. जुने मंदिर. ओम नमः शिवाय. पिंड सारखंच आहे पण असं आहे शंकराची पिंड. इथे पहिल्यांदा आंघोळ करतात आणि मग दर्शनासाठी जातात. तर हे पवित्र कुंड. आता आपण रोपवेकडे चाललोय है ना. आता तिकीट घेऊया आणि मग झुकझुक गाडीमध्ये बसून आपण मग आईच्या दर्शनासाठी जाऊया है ना. बोला अंबे मात की जय. मी तिकीट काढायला चाललोय. हे काय तिथे ते रिकामेच आहेत. हे इथे थांब त्यांना जाऊ दे. हां तर रोपवे चालू होण्याची वेळ 4:45 सकाळी ते संध्याकाळी 8:45पर्यंत आहे. रोपवेनी तुम्ही मग सकाळी जे 4:45ला ते संध्याकाळी 8:45पर्यंत जाऊ शकता. तिकीट इथे काढायचं आहे आणि मग आत जायचं आहे. काढले आता आम्ही आणि चाललो आता. दुर्वाचं किती हाफ का. हाफ. अच्छा. आणि आमची काढली तिकीट. आता चला दर्शनाला जायचं आहे आपल्याला. आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जावा चला 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 आतमध्ये चला. ते असं आहे छान. मग इथून आपल्याला ओटीचं साहित्य घ्यायचं असेल तर ओटीचं साहित्य घेऊ शकतो. इथे बघितले आईने इथून मग विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही इथून घेतलेली आईने. हां हे बघ तिथे गणपती बाप्पा बघ. हां इथे सप्तशृंगी माता ती गेली बघ. इथे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया. तर इथे असं आहे छान. हां चल ना जाऊन या. आणि इथे प्रसाद घ्यायचा असेल आणि इथे गणपती बाप्पा आपले बसलेत विराजमान. गणपती बाप्पा मोरया. आता इथे पेढे घ्यायचे. कंदी पेढे. इथे खायचं असेल तर सगळं इथं खायला आहे नाही का. खाऊ पिऊ काय घालायचं करायचं असेल तर इथे सगळं असं आहे. हे बघा थांबा. हे बघा इथे आता दर्शन करून येऊ आणि मग आपण चहा तरी पिऊया. हां हे असं इथे सगळं आहे असं. मग जेवायचं काय खेळणी मुलांची पर्स आहेत मस्त असं छान छान. हे काय काय आहे गॉगल्स वगैरे खेळण्याचं ते सगळं मिळतं. सगळं देवाच्या मूर्त्या खाऊ असं सगळं आहे इथे. आपण आल्यावर मग चहा घेऊया. चला टी टाईम. चला पिया चहा घ्या. तिला कॉफी द्या. ना घेते घे.
घेते घेते घेतो. इथून घेतला प्रसाद आणि ओटी घेतली. तर आम्ही घरूनच साडी आणलेली आणि इथे फक्त वेणी घेतली आणि प्रसाद घेतला. काय नाव आहे यांचं? नाव नाही आहे यांचं. शिव आदेश पेठा प्रसाद सेंटरमधून आम्ही प्रसाद घेतला आणि ओटीचं फक्त आम्ही नारळ आणि हे घेतलं. हे सगळे आहेत. आता इथून आम्ही चाललो आता रोपवेमध्ये बसायला चाललो आता आपण. चला मंदिराकडे, हे रस्ता मंदिराकडे. चला 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 मंदिराकडे चाललो आता आपण. अरे राम, चला. मंदिराकडे चाललोय. सायलीला घेऊन येत आहेत इकडे, हा याच्या मुलींना घेऊन येतोय. सगळेजण चाललोय आता. इथून आम्ही एंट्री घेणार. हां, इथून एंट्री घेणार आणि आतमध्ये जाणार. इथे तिकीट दाखवायचं आहे ना आपल्याला. आता इथे तिकीट दाखवायचं आहे आणि मग जायचं आहे. तुमच्याकडे आहे ना तिकीट? विकीकडे आहे का? हां, चला दाखवा तिकीट. हे पाठीमागे असं तिकीट तपासले, सगळ्यांना चेकिंग करून आतमध्ये घेत आहेत. असं सगळ्यांचं चेकअप करून मग सगळ्यांना आतमध्ये घेतलं. आता सगळेजण चाललो आतमध्ये. जायचंय. इथे चपला ठेवायच्या आहेत चप्पल स्टँडवर आणि मग इथून जायचंय पुढे मंदिराकडे, रोपवेकडे. ठेवल्या आता चप्पल, इथे चपला ठेवायच्या आहेत आणि मग पुढे चालायचं इकडे रोपवेकडे. आता आमचे चप्पलचे झाले 129 रुपये. 29च ना? हो, 129 नंबरला ठेवलेले आहे. 129 नंबरला ठेवलेत. ओके ओके. 129 आणि पर चप्पलचे आहेत 3 रुपये. आणि आमच्या एवढ्या सगळ्यांच्या चपला आहे ना. आणि 129 नंबर आमच्या त्या बॉक्स आहे. इथे सगळं काय पाहिजे ते असं आपण घेऊ शकतो. आणि मस्त रोपवेकडे आता आपण चाललो आहे. चला. नवरात्रीच्या वेळेला अगं अशी गर्दी, इथून गर्दी, काय कळत नाही कुठून चाललोय काय चाललोय. एवढी अशी गर्दी असते. हो ना गं. हे रोपवेकडे चाललोय आपण. छान छान मस्त काय काय आहे बघा. साडी सगळे असं. इथे चाललो आपण रोपवेला. वरती चालत जाऊन जसं जसं हे असेल तसं जसं आपण चढून जायचंय. ही असा रोपवे आहे. हो, हिला लिफ्ट आहे ना इथून. लिफ्ट कुठे? त्या तिकडे. चल थांबा, हिचा हात काढा बाबा. सायलीसाठी लिफ्टने नेत आहे. ते पायी येत आहे. हां, थँक्यू. हळू 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 बाहेर आले का पुढे जा, तिथं बाकड्यावर बसाय 5 मिनिट. हो हो, थँक्यू. असं आम्ही काय लिफ्टनी चाललोय. सायलीसाठी त्यांनी लिफ्ट सांगितली
लिफ्टनी आता इथे वरती चालत यायचं होतं ना, त्यामुळे मग लिफ्टने आम्ही इकडे आलोय आता. रोपवे आम्ही ह्या साईडला ते आलो. पण आले असते तर चालले असते ना. हां. ही अशी आहे रोपवे, ही अशी मस्त अशी ही अशी आहे ना. कसं घ्यायचं असं? हां बस बाबा बस. ही अशी आहे, इथून अशी जाईल आता ते ट्रेन. अशी गेले की समोर? हे आमचे येत आहेत पायी आणि ही गाडी आता निघाली. हे रोपवे आता निघाला. आम्हाला लिफ्टनी सायलीमुळे आलो. जाताना असे येतात. हो ना, चालू तर हो द्या. या. अरे हे तर बंद आहे ना. हे काय इकडून नाही, इकडून नाही, इकडून नाही. नाही ना. ही बघा कशी चालल्या रोपवे. इथं पुढे जाऊन आहे ना मस्त. पुढे जाईल पूर्ण. तर दुसरी येते. आली. मस्त अशी आली वरून आता. बघा आम्ही कुठे आणि युक्ता दुर्वा अरे काय आता ती हे करण्यासाठी असं बघेल. कुठे गेली आई? आता कुठे गेली? असं सायलीसाठी खास म्हणून आम्हाला लिफ्टमधून वरती एवढी सोय मस्त अशी ना. म्हणजे तिथून आलो परत लिफ्टमधून इथे वरती आलो, परत वरती तेवढं चढायचं आहे ना, तर तेवढे पण आम्हाला मग लिफ्टमधून हे सोडतात इथे. हे बघा इथून आता डायरेक्ट आम्ही इकडे आलो. हे बघा कमीच आहे गर्दी आज. हा आईचं दर्शन होईल आज. वाव किती मस्त. हा कोपऱ्यातून दिसते आई अशी. आता हे रांग आहे एवढी, पण नो प्रॉब्लेम, एवढीशीच रांग आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. काय ग हनुमंतराय. हे बघ इथं पण आहेत बघा हनुमानजी. पाहिलं का इथे सगळे बघा जय हनुमान सगळे आहेत बघा. आणि आम्ही जेव्हा मंदिरात प्रवेश केला ना, हा इतकं सुंदर विलोभनीय. आणि असं वाटलं की अखेर म्हणजे आता खूप दिवसांनी झालं होतं की आम्ही दर्शनाला आलो होतो. होती की इतकं सुंदर वाटत होतं, इतकं सुंदर की खूपच सुंदर असं होतं. आणि सप्तशृंगी माता की जय, आई अंबे मात की जय. लाईनमध्ये जो उभे असतो जेव्हा आईचं दर्शन घेतो ना, हा असा सगळा
आपला जो शीण असतो, आपला थकवा असतो, तो सगळा निघून जातो आणि आपल्याला काय बोलायचं तेच आपल्याला कळत नाही, नुसतं आईला बघावं असं वाटतं. खूप सुंदर असा